नमस्कार गाईज, मिस्टर अँड मिसेस नेहा अभि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये। कुठे कोणत्या साईडला? करी रोडला चाललो आहे। तर रील तिकडचे बघितले आहेत, छान आहे ते मठ। तर मग तिकडे जायचं आहे आम्हाला। तर आताच निघतो आहे आम्ही। आता पहिला आधी वडाळ्याला जाऊ। नेहाचा बालपणीचा मित्र आहे कुणाल हिरवे, तर त्याला भेटू। मग तिकडनं आम्ही निघू मठाकडे। चला भेटू मग तिकडेच। हे बघा रोडवरतीच आहे, हायवेला। आता आम्ही वडाळ्याला आलेलो आहोत। कुणालला थोडं काम आहे, तर आता आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जाणार आहोत। रामकृष्ण हरी मंडळी, मंदिराकडे जात असताना आम्हाला हे गंध लावणारे बाबा भेटले। त्यांना आम्ही मंदिराकडे जाण्याचा मार्ग विचारला, तर त्यांनी आम्हाला कसे जायचे हे सांगितले। आणि हे पण सांगितलं त्यांनी की सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन चालू आहे, पण खूप गर्दी आहे पूर्ण दिवस। तर प्रयत्न करा, दर्शन होऊन जाईल। तसेच आम्ही गंध लावले दोघांनी आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो। तर मंडळी, आज आहे आषाढी एकादशी। त्यानिमित्ताने आम्ही वडाळा येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत। हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि येथे मुंबईहून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडी यात्रा येतात आणि भजन मंडळी आणि वारकरी संप्रदाय दर्शनासाठी येतात। तसेच भक्तजन मुंबईहून सगळीकडनं इथे दर्शनासाठी येतात। तुम्ही बघू शकतात, अंदाजे 1.5 ते 2 किलोमीटर लांब रांग लागली आहे दर्शनासाठी। तर आणि खिचडीसाठी लाईन लावलेली आहे। हा ज्यूस पीत आहे। माझा खिचडीचा ज्यूस खिचडी खाऊन झालेली आहे। आज दर्शन नाही घेतलं आहे, पण चालू आहे। इथे सरबत वाटतंय। इथे मंदिर आहे आतमध्ये, आतल्या साईडला, आणि इथे विशेष पासची लाईन आहे। या साईडला आतमध्ये मंदिर आहे, गर्दी बघू शकता।
लाईन लागली होती. तसेच तुम्ही बघू शकता येथे वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाचे मोफत अल्पोहारची व्यवस्था सुद्धा केली होती. भेटलेले आहेत आम्हाला, हे बघा. नाही, हा कुणाल आणि त्याची फॅमिली लोक आले आता. लोक लेट लतीफ आहे, आत्ता आल्यात. आज सेम डुप्लिकेट. एका दिंडीसोबत आम्ही आत मंदिरात गेलो. समोर बघितलं तर कळस दर्शनच होतं इथे, तर मग ते कळस दर्शन आम्ही केलं. पाणीपुरी खायला थांबलेलो आहोत आम्ही. हे बघा, हे भुक्कड बघा इकडे पाणीपुरी खातोय, मागतोय. ही कुणालीची हाय काय एकदम मीठा. कुणाल त्याची बायको. तर आत्ताच आमचं दर्शन झालं. जवळून नाही झालं कारण की द्वार बंद केलेले मेन, आणि गर्दी खूप वाढत होती त्यामुळे दर्शन नाही झालं. पण बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं, मंदिराच्या जवळ गेलो, दर्शन घेतलं आणि मग तसेच निघालो आम्ही. तर हे वडाळ्याच्या इथे आहे. तर विठ्ठलाचं मंदिर आहे, वडाळ्यामध्ये आहे ते. तर तिकडे तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता. आणि सगळे ॲक्टर लोक पण आले भरपूर. महेश मांजरेकर, त्यानंतर पॉलिटिशियन्स आलेले मोठे मोठे, विनायक राऊत, त्यांना भरपूर लोक आलेले, तसे पॉलिटिशियन आलेले, ॲक्टर आलेले सगळे, त्यांच्याशी पण भेट झाली चांगली. तर आता आम्ही निघतो आहे स्वामींच्या मठात, तर तिथे आपण भेटू आता. चला बाय. लोक आहेत
चालले इकडे बघ इकडे बघ. भेटलेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत काळा चौकीच्या मठामध्ये. चलो. हा गाडी पार्क करत आम्ही काळा चौकीच्या मठामध्ये आलेलो आहोत. सगळे सज्ज झालेत. आम्ही पुढे गेलेलो आहे आणि आम्ही मॅचिंग झालं. त्यामध्ये थोडा चेंज झाला आहे. आता आम्ही आलो आहे काळा चौकीच्या मठामध्ये. बघू शकता तुम्ही. हा बघा ते करी रोडच्या याला, पण इथे पण बोलले की जवळच आहे तर मग दर्शन घेऊनच जातो. हे इथे तसेच या स्वामी समर्थांच्या मठातून सुद्धा वडाळा येथे दिंडी यात्रा निघत होती. त्याचवेळी आम्ही दर्शनाला पोचलो तर आम्हाला त्या पालखीचे पण दर्शन झाले. संत बनलाय. आता आम्ही निघालो आहोत आणि करी रोडच्या मठात चाललेलो आहे. काळा चौकीच्या मठात पाया पडलो. तिकडे विठ्ठलाची पालखीची पण दर्शन झालं आम्हाला. खूप बरं वाटतंय. आता आम्ही निघालोय करी रोडला. हे बघा अमितला फॉलो करतोय आम्ही. अमित दिसत नाही असेल इथेच. आता आम्ही काळा चौकीला आलो आहोत. तुम्ही बघू शकता. आणि पाठीमागे कुणाला ते आहेत. आता आम्ही आलो आहे करी रोडच्या मठात. बघू शकतात. हा बघा मठ. विठ्ठलाची मूर्ती छान उभी केली आहे. सुंदर अशी.
हाय गाय, नमस्कार गाईस. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. करी रोडला आहे हे स्वामींचं मठ. म्युन्सिपल स्कूल, तर म्युन्सिपल स्कूल आहे, त्याच्या समोरच आहे. करी रोड स्टेशनच्या एकदम जवळ आहे आणि मेन रस्त्यालाच आहे. तर खूप छान दर्शन झालं. विठ्ठलाचं पण दर्शन झालं आम्हाला. तर सगळंच आमचं आज दर्शन छान झालं. स्वामींचं पण दर्शन छान झालं. आतमध्ये मस्त सजवलेलं, खूप सुंदर सजवलेलं आहे मंदिर आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला इथे येऊन. खूप चांगलं दर्शन झालं. फोटोशूट पण चांगले झाले आमचे. तर आता आम्ही निघतो आहे घरी. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. त्याला सर्दी झाली आहे, तरी पण तो माझ्यासाठी आला. एका फोनवर झोपलेला, पण तो आला आणि आम्हाला करिरोडचा मठात जायचं होतं. तर तो आम्हाला घेऊन आला आणि आम्हाला दर्शन भेटलं. थँक्स एवढं हे केलं. काय म्हणायचं तुला? वाटतंय मस्त दर्शन झालं खूप दिवसांनी भेट झाली. हां, वर्षांनी, खूप वर्षांनी. वर्षांनी. भेट झाली. चांगलं वाटतं. थँक्यू. तर नेहा आणि अभि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटलं कुणाल? कसं वाटलं? दर्शन घेतलं मंदिरात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्हाला चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं. खूप मन प्रसन्न झालं. संडे कसा गेला? संडे कसा गेला? काय काय केलं? चांगला गेला. काय काय केलं? आम्ही सुवर्ण मठात गेलो, विठ्ठल मंदिरात गेलो. आणि माझ्याबरोबर कसं वाटलं तुला? महिन्यानी भेटली. असं वाटलं आम्हाला 4 किलोमीटर. तुला कसं वाटलं? सांग काहीतरी थोडंफार. तू बोल रे. फोनच बोल. सगळे लास्ट ते आम्हाला इकडे कुणालनी ह्या हॉटेलमध्ये पार्टी दिलेली. आता आम्ही खाल्लं पिल्लंय आणि आता आम्ही निघतोय खारला जायला. तर आता भेटूया. मज्जा आली. आजचा दिवस खूप छान गेला. सगळे आहेत.